नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनसे स्वागत करतोय. हे बघा, जीएमसी लातूरची भरती जाहीर झालेली आहे आणि त्याची अर्ज दाखल करण्याची प्रोसेस आता चालू आहे. आणि शैक्षणिक अर्हतेत काय बदल आहे का, काय फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट लागतात, त्याबाबतचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सर्व विद्यार्थी पाहून घ्या आणि तुमचं जर कोणी फॉर्म भरणार असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागतात ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अगदी सोपं होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघूया. आता ग्रुप सी ची जाहिरात आहे आणि त्याच संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी आणि ग्रुप सी चा फॉर्म भरलेला असेल, इतर पदांसाठी असेल, तलाठीसाठी असेल, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील टॉप फॅकल्टीची बॅच लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. फी फक्त आहे 2500 रुपयामध्ये ही बॅच घेता येणार आहे. आणि आता लवकरात लवकरच रक्षाबंधनला याच्यावरती ऑफर चालू होणार आहे आणि 1499 रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील बॅचला ऍडमिशन घेतलं नसेल तर तुम्ही बॅचला ऍडमिशन घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला हे अगदी 1499 रुपयामध्ये बॅच उपलब्ध करून देत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच उपलब्ध करून दिली. बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच रन होत आहे. रक्षाबंधनची ऑफर या ठिकाणी सुरू होत आहे. रक्षाबंधनची बघा, 1499 रुपयामध्ये बॅच आहे. तुम्ही घ्या, तुमच्या जवळच्या कुणी सहकारी मित्रांना देखील तुम्ही सांगा. आपण पाहतोय जीएमसी लातूर, म्हणजेच त्याला नाव दिलेलं आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर. बघा, त्यांच्या नावाने हे जीएमसी या ठिकाणी ओळखलं जात आहे आणि त्यांची जाहिरात या ठिकाणी 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली आणि त्या ठिकाणी शुद्ध पत्रकानुसार खालील प्रमाणे या शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. मग ही शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय दिली ते या ठिकाणी आता आपण बघूया. जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जी काही उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे. मग काय दिली शैक्षणिक अर्हता या ठिकाणी बघूया. कोणत्याही उमेदवार जो आहे अर्ज करणारा तो कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याची 10वी झाली तो या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. मग या ठिकाणी असे नमूद करण्यात आले आहे. त्याऐवजी बघा, जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी प्रसिद्ध जी काही जाहिरात आहे ती शैक्षणिक अर्हता या ठिकाणी त्यांनी ज्या वेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली होती तेव्हा त्यांनी फक्त 10वी दिलं होतं. परंतु आता या ठिकाणी नवीन त्यांनी जी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ती शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आता आपण बघूया. पदानुसार शैक्षणिक अर्हता त्यांनी त्या ठिकाणी आता दिलेली आहे. बघा, कक्षक सेवक जे आहे ते कक्षक सेवक साठी माध्यमिक शालांत उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची 10वी झाली तो विद्यार्थी या ठिकाणी कक्षक सेवक पदासाठी अर्ज दाखल करू शकतो. बाह्य रुग्ण विभाग सेवक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 10वीच आहे. शिपाई पदासाठी आहे ती सुद्धा 10वीच या ठिकाणी दिली. माळी प्रशिक्षणासाठी 10वी दिलेली आहे. त्याचबरोबर शेतकी विद्यालयाचा फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा माळी डिप्लोमा जो असतो, माळीचा डिप्लोमा असतो तो पूर्ण केलेला असावा. बघा, म्हणजे 10वी तर आहेच आणि तुम्हाला शेतकी विद्यालयाचा जो फलोत्पादनाचा अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केलेला असावा. म्हणजे 10वी प्लस डिप्लोमा या ठिकाणी तुम्हाला असणार आहे माळीसाठी. त्यानंतर स्वयंपाकी आहे, स्वयंपाकासाठी 10वी दिलेली आहे आणि कमीत कमी 1 वर्षाचे तुम्हाला व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला अनिवार्य केलेलं आहे. त्यानंतर क्षकिरण सेवक आहे त्यांच्यासाठी 10वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी, SSC. बघा, त्यानंतर प्रयोगशाळा परिचर याकरता सुद्धा कमीत कमी 10वी आणि विज्ञान विषयासह, आता प्रयोगशाळा परिचरला 10वी SSC प्लस विज्ञान विषयासह ती उत्तीर्ण केलेली असावी. त्यानंतर पुढे बघा, पुढे कोणती पद आहेत, रक्तपेढी परिचर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बघा, रक्तपेढी परिचरसाठी माध्यमिक शालांत SSC विज्ञानसह उत्तीर्ण केलेली असावी. अपघात सेवक माध्यमिक शालांत 10वीच आहे. स्वयंपाकीसाठी 10वी आहे. पहारेकरीसाठी 10वीच आहे. न्हावीसाठी 10वी आहे. तसेच ITI चे केस कर्तनालयाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि दोबीसाठी 10वी आहे. बऱ्यापैकी सर्व पदांकरता 10वीच आहे. फक्त माळीसाठी त्यांनी त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक अर्हता ऍड केलेली आहे. त्यानंतर परिचरसाठी
10वी प्लस विज्ञान मधून तुमची विज्ञान विषय असं 10वी झालेली असावी. आणि त्यानंतर बघा 9वी केस कर्तनालयाचा तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. एवढा बदल या ठिकाणी तुम्हाला या शैक्षणिक अर्हतेमध्ये झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला आता कागदपत्र कोणती लागतील ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कागदपत्र जी आहेत अर्ज दाखल करण्यासाठी, तुमची जर ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल करताय त्या प्रवर्गातून त्या जातीचा दाखला लागेल. ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे त्या पदाकरता शैक्षणिक अर्हता काय दिली 10वी, सगळ्या पदांकरता 10वी, तर तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल किंवा मार्कशीट लागेल. त्याचबरोबर शाळा सोडण्याचा दाखला लागेल तुमच्या वयाच्या पुराव्यासाठी. त्याचबरोबर ज्या पदाकरता अर्ज दाखल करताय त्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिनल लागेल. जर तुम्हाला कास्ट मधून अर्ज दाखल करायचं नसेल तर नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची डॉक्युमेंट कोणाला लागतील तर बघा, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी माळेसाठी अर्ज दाखल करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्हाला हे शेतकी विद्यालयाचा जो डिप्लोमा आहे त्याचं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर स्वयंपाक येत असल्याचा अनुभव प्रमाणपत्र आहे, त्या अनुभव प्रमाणपत्र या ठिकाणी महत्वाचं लागणार आहे. त्यानंतर केस कर्तनालय जे आहेत त्यांच्याकरता जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट 1 वर्षाचं लागणार आहे. ही महत्वाची डॉक्युमेंट आहेत. पासपोर्ट साईज फोटो लागेल, सही लागेल, ते अपलोड तुम्हाला करावी लागेल. टीसीएस परीक्षा घेणार आहे, जास्त काही लोड घेऊ नका. सोपी पेपर असतो, सोपा 4थी ते 7वीचा स्कॉलरशिप पेपर असतो तशा पद्धतीने तुमचा पेपर होईल. हीच महत्वाची डॉक्युमेंट. शाळा सोडण्यात दाखला, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल आणि तुम्ही जर कास्ट मधून आरक्षण केलं असेल तर ते सर्टिफिकेट एक लागेल. वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडण्यात दाखला तरी चालेल आणि आत्ताची महत्वाची सांगितली ठराविक पदांसाठी ते सर्टिफिकेट लागतील. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त डॉक्युमेंट लागणार नाहीत. बिनधास्तपणे तुम्ही फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा, कारण तुमच्या हातचा पेपर आहे आणि तुम्हाला गावाजवळ, तुम्हाला जवळची जवळ नोकरी मिळवण्याचा हा एक सुवर्ण संधी या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. ही सुवर्ण संधी सोडू नका. तुम्हाला त्याकरता शुभेच्छा देतो. लवकरात लवकर फॉर्म भरा, अभ्यासाला लागा. धन्यवाद.